रामकृष्ण हरी. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास पूजेचा दिवस हा. व्यासाची पूजा करतात. जसं अनेक लोकांनी काय केलेले, अनेक महानुभावांनी आपला जन्मदिवस त्यांनी आपण जसं करतो त्याने फटाके वगैरे फोडून केक कापून तसं त्यांनी नाही केलं. म्हणून ते महात्मे ते लक्षात घ्यायचं. आणि आपण केक आणून फटाके फोडून करतो त्याच्यामुळे आपण महात्मे नाही. ही अगदी सत्य गोष्ट आहे. पण हे जे महापुरुष लोक आहेत ना, त्या महापुरुषांनी काय केलं की त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करून दिला नाही. तर तो वाढदिवस त्यांनी काय केला, त्या कार्याला समर्पित केलं. त्या कार्याला उदाहरण सांगतो. भारताचे माजी पंतप्रधान म्हणजे अगदी सुरुवातीचे पंडित जवाहरलाल नेहरू यांना अत्यंत प्रिय गोष्ट म्हणजे लहान मुलं. त्याच्यामुळे त्यांचा जन्मदिवस साजरा करता त्यावेळेला कार्यकर्त्यांनी हे केलं तर त्यांनी सांगितलं की नाही, नका करू तसं. म्हणजे काय करा, मग आम्हाला काहीतरी करायचंय. मग तुम्ही, मला मुलं खूप आवडतात, तुम्ही बाल दिवस साजरा करा, बाल दिन म्हणून 14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरूजींचा वाढदिवस आहे. मात्र त्या दिवशी बाल दिन साजरा केला जातो. लहान मुलांचं कौतुक केलं जातं. लहान मुलांनी काही केलं असेल तर त्याला बक्षीस दिलं जातं. म्हणजे त्यांना अत्यंत प्रिय गोष्ट जी आहे ना, ती गोष्ट त्या गोष्टीला त्यांनी त्यांचा जन्मदिवस समर्पित करून टाकला. त्याच्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन आपले राष्ट्रपती, ते शिक्षक होते. तर त्यांचाही असा प्रश्न निघाला की तुमचं आम्हाला करायचं वाढदिवस. तेव्हा त्यांनी हेच सांगितले की नाही, माझा वाढदिवस करणे इतकं काही मोठा नाही. मी त्या लोकांचं मोठेपण इतकं मोठं होतं की आपण ते मोजूच शकलो नाही. म्हणून त्यांना आपण महात्मा म्हणतो. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की मला आहे ना, मला शिक्षिकेपेक्षा खूप आवडतं. ते प्राध्यापक होते. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला करायचं असेल ना तर शिक्षकांचा सत्कार करा. जे चांगलं काम करतात ना अशा लोकांना तुम्ही पुरस्कार द्या, या दिवशी तुम्हाला द्यायचा तर. आणि म्हणून तो शिक्षक दिन म्हणून 5 सप्टेंबर सुरू झाला. अगदी अलीकडे म्हणजे काही लोकांना अननोन आहे, काही लोक त्यांच्यापासून दूर आहे. परंतु जागतिक लेवलवर आपल्या संस्कृतीचं काम पोहोचवणारे श्रीमद भगवद्गीता जागतिक लेवलवर पोहोचवणारे परमपूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले. यांनाही लोकांनी असं म्हटलं की दादाजी आम्हाला तुमचा जन्मदिवस साजरा करायचा. त्यांनी सांगितलं काय जन्मदिवस साजरा करता मात्र, त्याच्यापेक्षा असं करा ना, तुम्हाला माझा जन्मदिवस साजरा करावा का वाटतो. लोकांनी सांगितलं की तुमच्यामुळे आम्ही माणसासारखं वागायला लागलो, माणूस म्हणून आम्ही काहीतरी करायला लागलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मग तुम्ही असं करा ना, या दिवशी तुम्ही मनुष्याचा गौरव करा. जसं माझ्यात भगवंत आहे तसं तुझ्यात भगवंत आहे. जसं मला गौरव तसं दुसऱ्यालाही गौरव. म्हणून मनुष्य गौरव हा दिवस तुम्ही साजरा करा. म्हणून 19 ऑक्टोबर हा मनुष्य गौरव दिन म्हणून त्यांनी समर्पित करून टाकले. असे आपल्या देशात अजूनही काही लोक आहेत. पण या लोकांमध्ये अगदी आद्य अत्यंत सुरुवातीला मागील युगामध्ये झालेला, या युगातला नाही, कलियुगामध्ये, याच्या आधीच्या युगात महर्षी व्यासमुनी यांनी आपला स्वतःचा जन्मदिवस सांस्कृतिक कार्याला देऊन टाकला. संस्कृतीचं काम करा अशा लोकांचा या दिवशी सत्कार करा, या दिवशी त्यांचं पूजन करा, त्यांना नमस्कार करा. किती मोठे होते. एकीकडे असं म्हटलं की या संपूर्ण जगाचं तत्वज्ञान हे व्यासाचं उष्ट आहे. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम असं संस्कृत मध्ये सुभाषित की या संपूर्ण जगाचे तत्वज्ञान आहे. जेवढेही ज्ञान असेल ना, त्या ज्ञानाच्या संदर्भात व्यास बोलले नाही असं नाहीच.
नक्की व्यासाने जर भाष्य केलेलं आहे. सगळ्यात जास्त वाङ्मय लिहिणारा लेखक आपण आपल्या आजच्या भाषेत म्हणू कोण आहे? महर्षी व्यास. आणि ह्या व्यासाचा आज व्यासपूजेचा दिवस आहे. त्यांचं पूजन आपण करतो. त्या निमित्तानं आपल्या जीवनात जो प्रकाश पडतो त्या प्रकाश पडणाऱ्याचा आपण पूजन करतो. आता पूजन करतो याचा अर्थ सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. हळदी कुंकू टाकून फुल वाहून पूजन करणं हा सोपच कार्य आहे. पण खरं पूजन आहे त्यांचा विचार स्वीकारून तो आपल्या कृतीत आणणे हे खरं पूजन आहे. म्हणजे आम्ही आज माऊलींचं पूजन करणार, मग आपण टाकणार फुल टाकणार, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सुद्धा म्हणणार, माऊलींना आपण सांगणार सुद्धा की माऊली तुमच्यामुळे आमच्या जीवनात किती प्रकाश पडला. श्रीमद भगवद्गीते सारखी अत्यंत कठीण वाटणारी गोष्ट तुम्ही अत्यंत सोपी करून टाकली. आमच्या घरादारातली उदाहरणं देऊन आम्हाला पटवलं. म्हणून आज आम्ही तुम्हाला नमस्कार करणार. म्हणजे हा झाला एक भाग. परंतु दुसरा भाग हा आहे की माऊलीची ज्ञानेश्वरी आत्मसात करून त्याच्यातला विचार आत्मसात करून तो आपल्या कृतीत आणणे. कृतीत आणणे, नुसतं पाठ करणे नाही, नुसतं पाठ करणे नाही किंवा नुसती घोकमपट्टी नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, अर्थेविन पाठांतर कासया करावी व्यर्थची मरावे खोकोनिया. म्हणून अर्थ त्याचा आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे जाणं म्हणजे गुरुपूजन. हा विषय इतका मोठा आहे ना, खरं तुम्हाला सांगतो इतका मोठा आहे ना, इतका जिव्हाळाचा विषय आहे ना हरेक व्यक्तीच्या. म्हणजे मी तुम्हाला गमतीत म्हणत असतो की गुरु म्हणजे आध्यात्मिक ज्ञान देतो तोच गुरु नाही. आपल्याला उलट पालट सांगतो तोही गुरु. रात्री बघितलं दररोज नियमित घरी येणारा नवरा जर हळूहळू अर्धा तास पाऊण तास लेट व्हायला लागला आणि जरा त्याच्यात बदल दिसायला लागला तर त्याची बायको सुद्धा काय म्हणते, हे कोणतरी गुरु मिळला दुसरा आणि म्हणून लेट होतात. नाही तर असं नव्हते करत. म्हणजे गुरुचे अनेक प्रकार आहेत. या अनेक प्रकारापैकी आपल्याला काही प्रकार आज व्यासांच्या पूजनाच्या दिवशी, माऊलींच्या पूजनाच्या दिवशी, तुकोबांच्या पूजनाच्या दिवशी, गुरुच्या पूजनाच्या दिवशी आपण पाहिले पाहिजे. विषय मोठा आहे, गहन आहे आणि एकदाच्यानं तो पूर्ण होत नाही. मागील वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळेला जे बोललो होतो ते आज नाही बोलणार. त्याच्या पलीकडे अजून काही महत्वाचे जे काही भाग आहेत ते आपण पाहिले पाहिजे. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडवणाऱ्यांचं पूजन करायचंय. कोणाचंही पूजन नाही, संस्कृती घडवणाराचं, आमची संस्कृती जतन करणाराचं, जो मेहनत करतो त्याचं पूजन केलं पाहिजे. संस्कृती घडवण्याचं काम वेगवेगळ्या रीतीने अनेक ऋषींनी केलंय. पण वेदव्यासांनी सर्व विचारांची संकलन करून आपल्या संस्कृतीला ज्ञानकोश दिला आणि त्या ज्ञानकोशाचं नाव आहे महाभारत. महाभारतासारखा ज्ञानकोश आपल्या भारतात नाही आणि संपूर्ण विश्वातही नाही. कारण एवढं मोठं लिखाण विश्वात कोणी केलंच नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे नाहीच. भारतः पंचमो वेद हो, म्हणून त्याला काय म्हटलेले, महाभारत या ग्रंथाला काय म्हटलंय, पंचम वेद म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी. 5वा वेद आहे. त्यांच्या या ग्रंथाला 5व्या वेदाची उपमा प्राप्त झाली आहे. महाभारताद्वारे त्यांनी सांस्कृतिक विचार दृष्टांतासह सरळ भाषेत समजावलेला आहे. आणि लक्षात घ्या, त्याच महाभारतातला कुरुक्षेत्रावरचा एक प्रसंग स्वतंत्र बाजूला काढला, त्याचं नाव काय, श्रीमद भगवद्गीता. मग महाभारत कसं असेल, तो ग्रंथ कसा असेल विचार करा. 18 अध्यायाचा एक बाजूला भाग काढला, तो जर आमच्या जीवनाला एवढा मोठा प्रकाश पाडून असा तेजस्वी करतो, तर मग बाकी महाभारत कसा असेल. लोक चुकीचा अर्थ करतात, चुकीचा अर्थ लावतात. महाभारत वाचलं तर घरामध्ये भांडणं लागतात असं म्हणतात. मूर्ख आहेत ते, त्यांना समजलंच नाही महाभारत. महाभारत समजून घेतलं तर महाभारतात श्रीमद भगवद्गीता नाही का,
श्रीमद भगवद्गीता भांडणं लावते का मिटवते? मिटवते. आणि भगवान श्रीकृष्णाने भांडणं मिटवायचा प्रयत्न केला का पेटवायचा प्रयत्न केला? मिटवायचा खूप प्रयत्न केला त्यांनी आणि ऐकतच नाही ना. आणि म्हणून मग त्या अर्जुनाला त्याला प्रिय असलेल्या त्या व्यक्तीला त्यांनी उभा केलं आणि सांगितलं की तू आता तुझं कर्तव्य केलं पाहिजे. म्हणजे माणसाला अत्यंत अशा टोकावर गेल्यानंतर कळत नाही कधी कधी की मी काय करावं. तो मोहात पडतो आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्णाने त्याला मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन केलं म्हणून आम्हाला आमच्या जीवनाचं मार्गदर्शन मिळालं. आणि आपण तेव्हा हे ध्यान ठेवायचं की खरंच अर्जुनाला आवश्यक होतं की एवढं सांगणं. ज्याला भगवंत म्हणतो हा माझा सखा आहे, ज्याला भगवंत म्हणतो पार्थ, ज्याला भगवंत म्हणतो पांडवानाम धनंजय, मी पांडवात धनंजय म्हणजे तू आहे, तू म्हणजे मी आहे असं म्हणतो, त्यावेळेला त्या अर्जुनाची उंची किती आहे? भगवंताच्या जवळजवळ आली ती. मग भगवंताच्या जवळजवळ आलेल्या उंचीच्या माणसाला हे सगळं कळत नाही असं शंका तरी वाटते. हो काय वाटतं? त्याला समजत नाही असं येतं, त्याला सगळं समजत होतं. परंतु त्याने आमची काळजी घेतली. आपल्याला नेहमीसाठी जेवढं भगवंताचा कृतज्ञ आहे आपण तेवढंच कोणाचं कृतज्ञ असलं पाहिजे. कारण त्यांनी अनेक प्रश्न केले, ते आपले प्रश्न आहे आणि म्हणून त्या प्रश्नाची सगळी उत्तर आपल्याला मिळाली. म्हणून थँक्स अर्जुनाचे निव्याजी असं माऊलींनी म्हटलं. अर्जुनाचे निव्याजी, व्याजी म्हणजे निमित्ताने. अर्जुनाच्या निमित्ताने अर्जुनाला सगळं कळत होतं. ज्याचा सारथी भगवान झाला. युद्ध करायचं, दोन भाग पडले सगळे. मग आता केशवानी कोणाकडे यायचं, श्रीकृष्णाने कोणाकडे यायचं. आणि तो असला म्हणजे आपलं काम झालं असं दुर्योधनालाही वाटलं आणि अर्जुनाला वाटलं. अर्जुनाला वाटायचा प्रश्नच नव्हता. अर्जुनाला 100% की नाही माझ्यासोबत भगवंत आहे. आजही आपण एक धारणा पक्की करा की देव कुठे माझ्यासोबत आहे. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. अर्जुनाला प्रॉब्लेम नाही याला, तसं आपल्यालाही प्रॉब्लेम. पण आम्हाला प्रॉब्लेम काय येतात? आम्ही हे विसरलेलो आहे, भगवंत माझ्यासोबत हे विसरलेलं आहे. पुण्य पांडुरंग शास्त्रीजींनी 83 वर्ष हा कर्मयोग करून हेच शिकवलं की देव तुझ्यासोबत आहे, आकाशात नाही. गॉड इज नॉट इन हेवन, गॉड इज विथ यू. तुझ्यासोबत आहे, तुझ्यासोबत भगवंत आहे. म्हणून माझ्यासोबत भगवंत आहे ही संकल्पना नाहीये, ही सत्यता आहे. आणि मग हे जर आपण पक्क आपल्या लक्षात ठेवलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. जसा अर्जुनाला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. त्याला पूर्ण खात्री होती की मी यांना सगळ्याला मारतो नाही अशी खात्री होती. परंतु तो आपल्यासाठी मोहांध दाखवला, त्याला मोह झाला. सगळे नातेवाईक पाहून जसं आम्हाला मोह होतो, आम्ही पडतो का नाही मोहात. आणि मग मोहात पडतो आणि देव सोडून देतो. म्हणून देव सोडला नाही पाहिजे आणि त्या मोहातून मुक्त झाला पाहिजे यासाठी गीता आहे. आणि ते सगळं ऐकल्यानंतर 18व्या अध्यायात जळला हे पूर्ण त्याला पटलं. पूर्णपणे पटल्यानंतर काय म्हटलं तो? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. माझा नष्ट आता मोह नसेल. आणि नंतर ते करिष्ये वचनंतव म्हटलं, मी तुझ्या वचनाप्रमाणे सगळं करणार. म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा महाभारत पंचम वेद म्हणून आपल्याला व्यासाने दिला. आणि म्हणून मला सांगायला व्यासाची पूजा करणारी आपण काय केलं. आणि असे ते व्यासांबद्दल सुद्धा विभूती योगामध्ये भगवंताने काय म्हटलं? ऋष्णी नाम वासुदेवस्मी, पांडवानाम धनंजय, मुनी नाम अप्यहम व्यास, कवी नामुशिना कवी. मुनी नामप्यहम व्यास, मुनीमध्ये मीच व्यास आहे. मुनीमध्ये सुद्धा मीच व्यास आहे असं कोण म्हटले? भगवंत. मग भगवंताचं पूजन करतो आपण त्यावेळेला
व्यासांचं पूजन सुद्धा त्याच लेवलवर. व्यासांचं पूजन केलं म्हणजे भगवंताचं पूजन केलं. भगवंत आनंदी असतो. माझ्या भक्ताला जो पुजतो तो मलाच पुजतो, असं किती ठिकाणी पुराणात भगवंतांनी सांगितलेले. असे मुनीनामप्यहम व्यास असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची बिरुदावली गायलेली आहे. वेदव्यासांचं जीवन व कवन अमर बनवण्यासाठी त्यांच्या अनुयायी चिंतकांनी, संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांनी त्यांच्यासाठी व्यास असं संबोधन केलं. प्रबोधन नाही, संबोधन केलं. संस्कृतीचा प्रचार करणाऱ्यांसाठी व्यास म्हणतात. आज एखादं भागवत कथा असेल काय म्हणतो आपण, व्यास कोण आहे? हा, म्हणजे भागवत सांगणारा कोण आहे? आम्ही तर बऱ्याच वेळेला गलत शब्द वापरतो. बरोबर, काय वापरतो आपण? भागवतकार. भागवतकारचा अर्थ झालं काय? भागवतकार सुद्धा वापरतो. वास्तविक आपण आहे ना, जो त्या लेवलला नाही तो भागवत वाचक असतो. भागवत वाचक चांगला असतो. भागवतकार म्हणजे भागवत निर्माण करणारा. भागवत निर्माण कोणी केलं? ते खरं भाष्यकार आहे. म्हणून भागवत सांगतो त्याला व्यास असं संबोधन सगळ्या लोकांनी मिळून ठरवलं. सांस्कृतिक विचार ज्या पीठावरून सांगितले जातात त्या पीठालाही आज काय म्हणतात? व्यासपीठ. आता हे जे बसायला केलं मी खरं तुम्हाला सांगतो, खरं मला जर नाही माहिती, मला पाहायला खूप कळ लागते म्हणून मी हे बसायला तयार केलं. पण त्याच्या पुढे त्याचं व्यासपीठ राहिली हे कधी माहितच नाही. पण त्याच्यावर जेव्हा व्यासाचे विचार सांगणं चाललेत ना, तर तुमच्यापैकी कोणीही मत करते तिथे बसायची. किती बळजबरी बसायचं प्रत्येकाला, ती हिंमतच होत नाही. कारण ते गुरुजीचं सीट आहे म्हणून नाही. माझं नाही राहिलं ते. जिथून श्रीमद भगवद्गीता बोलल्या गेली, जिथून असं तत्वज्ञान बोलले तर ते या सहजरित्या बसायला गेलेल्या सीटाचं काय झालं? उद्धार झाला. उद्धार पाहायला कळ लागते म्हणून नरम वाटावं म्हणून ते केलं मुद्दाम बसायला. आणि त्याचं काय तयार झालं? व्यासपीठ तयार झाले. आता मलाही वाटतं अरे तीन बसायला पाहिजे. मी नसलो की तुम्ही बसायला पाहिजे त्यांना. बसल्या काऊन नाही बसल्या? आपण तिथपर्यंत नाही पोहोचले. मान्य म्हणे. तर असो, ध्यान काय ठेव, सांस्कृतिक विचार ज्या पीठावरून सांगितले जातात त्याला व्यासपीठ म्हणतात. याबरोबरच एक व्याख्या दुसरी सांगतो. ज्या गादीवरून नारदाचे विचार सांगितले जातात त्याला नारदाची गादी म्हणतात. म्हणजे कीर्तनाला उभं राहिलेल्या व्यक्तीने नारदाच्या विचाराशिवाय, व्यासाच्या विचाराशिवाय, भगवंताच्या विचाराशिवाय इतर विचार सांगू नये. परंतु आज जर समाजात पाहिलं आपण तर माणसं काय बोलतील ना त्या पीठावरून काही सांगता येत. त्या व्यासपीठाला व्यासपीठच ठेवलं नाही. आणि ज्याला व्यासपीठ म्हणता येत नाही त्याला व्यासपीठ म्हणतात लोक. उदाहरणार्थ राजकीय पीठ, तिथेही काय म्हणतात? हा, व्यासपीठावर विराजमान सगळे. अरे बाबा, व्यासाला तुम्ही अजिबात स्मरत नाही किंवा व्यासाचा एकही विचार तुम्ही सांगत नाही. आणि त्या मंचाला काय म्हणतात? वास्तविक त्याला विचार मंच म्हणायला पाहिजे किंवा राजकीय पीठाचा मंच म्हणायला पाहिजे. असं काहीतरी दुसरं पीठ करायला पाहिजे. त्याच्याऐवजी काय करतात? त्याला व्यासपीठ. बरोबर आहे का नाही? मी म्हणतोय, मी इकडून म्हणतोय याचा अर्थ असं नाही की तुम्हाला पटत नाही. पटतंय की नाही? पटत नसेल तर आपण मागे घेऊ. म्हणजे तिथं व्यासांना मान्य किंवा नारदाला मान्य हेच बोललं गेलं पाहिजे. आणि आधी साध्या सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल तर कीर्तन ही परंपरा नारदाची. कीर्तन ही परंपरा कोणाची आहे? नारदाची. आणि प्रवचन ही परंपरा व्यासांची. म्हणजे संस्कृतीचे विचार जर दुसऱ्या
पर्यंत न्यायचे असतील तर दोनच पद्धती वापरत आहेत. एक प्रवचन पद्धती आणि एक कीर्तन पद्धती. कीर्तन म्हणजे त्याचे थोडं संगीत वापरलं जातं. प्रवचनातही संगीत वापरलं जातं, पण प्रवचन हे बसून करतात, कीर्तन भरवून करतात, अशी आपली एक पुन्हा समज आहे. तसं काही नाही. आता हे आपण करून आलो हे सुद्धा कीर्तनच आहे. भगवंताचा गुणानुवाद करणं म्हणजे कीर्तन हे व्याख्या आहे. परंतु कन्फ्युजन खूप झाले हो. एवढे कन्फ्युजन झाले ना, अरे रे कमालीची बिलकुल लगेच. म्हणून व्यासांना आपण या ठिकाणी पुजतो, याचा अर्थ आपण बघतोय. हा किती सुंदर आहे. या व्यासपीठावर आरूढ होऊन जो निस्वार्थ भावाने स्वतःची उपासना किंवा भक्ती समजून स्वकर्तव्य रूपात संस्कृतीच्या प्रचाराने जीवनव्रत घेतो, त्याची पूजा या दिवशी करून कृतकृत्य व्हायचं असतं. भाग मोठा आहे, परंतु आपण एक जरा नवीन भाग बघायचं. त्याचं एक असं थोडं ओझरतं पाहू. आणि ते ओझरतं म्हणजे काय की गुरुचे किती प्रकार आहेत ते बघायचं आपल्याला. गुरुपूजन म्हणजे ध्येयपूजन. आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ना, तर त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला जे विचार आवश्यक आहे ते विचार घेऊन चाललं, त्याचं नाव आहे गुरुपूजन. म्हणून गुरुपूजन म्हणजे ध्येयपूजन. गुरुचे जीवन ध्येयमूर्ती सारखे असले पाहिजे. ध्येयाचे साकार रूप असते. म्हणजे आम्ही ज्या व्यक्तीला गुरु म्हणून पाहतो ना, तर तो व्यक्ती आपल्याला ध्येय घेऊन जाताना दिसला पाहिजे. भाजीवाला कोणाला म्हणायचं? भाजीवाला कोणाला म्हणायचं? ज्याच्याजवळ भाजीचा काळा आहे, जो ज्या डोक्यावर टोपलंय भाजीचं, भाजी लोटत चालला, त्याला तुम्ही दुसरा शब्द म्हणू शकत नाही का महाराज? त्याला काय म्हणतात? भाजीवाला. कारण तो काय घेऊन चालला? भाजी घेऊन चालला. तसं मानवाच्या जीवनात ध्येय असलं पाहिजे. आणि ते घेऊन जो चालतो ना, तो ध्येयपूजक. आणि ते ध्येयपूजक आहे ना, तर तो ध्येयपूजक किंवा ध्येयपूजन करतो ना तो, तर ते त्याचं पूजन होतं, गुरुपूजन. म्हणून गुरुचे जीवन ध्येयमूर्ती सारखे असले पाहिजे. म्हणजे जसं भाजीवाला भाजी पाहिल्यानंतर भाजीवाला म्हणतो, तसं आपण ज्या व्यक्तीकडे बघतो तो व्यक्ती ध्येय घेऊन चाललेला आहे ना, हे दिसलं पाहिजे. याच्या जीवनात काहीतरी ध्येय आहे, आणि हा ध्येय घेऊन चालला. या ध्येयाच्या पुढे दुसरं याला काही महत्वाचं नाही. म्हणजे याला ध्येयपूजन. मानवाच्या जीवनात ध्येय येतात, संयम येतो. संयम हे लक्षात घ्या. मानवाच्या जीवनात ध्येय येतात, संयम येतो, त्याची चंचलता समाप्त होते. मी नेहमीसाठी मुलांना उदाहरण देतो की आईनं थैली दिली आणि 20 रुपये दिले आणि सांगितले की जा आणि भाजी घेऊन ये. तुम्ही लगेच थैली घेता आणि पैसे घेता आणि लगेच निघायला लागतं. मग चप्पल घालता ध्यान येतं. काय ध्यान येतं? भाजी कशाची आणायची. आणि मग पुन्हा माग जाऊन आईला विचारणार, आई भाजी आणायची, पण कोणती भाजी आणायची? मग आई सांगते शेपूची भाजी आणायची. ते म्हणते असं का? ठीक आहे. हे झालं आता तुमचं ध्येय. आणि हे ध्येय कोणी दिलं तुम्हाला? गुरुनी. आई म्हणजे गुरुनी दिलं. आणि ते ध्येय घेऊन जेव्हा बाजारात जाता तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला तिथं 50 दुकानं भाजीची असतात आणि त्या भाजीच्या दुकानातही 50 भाज्या असतात. पण त्याच्यातून काय दिसतं? फक्त शेपू. असं ते. म्हणून अर्जुनालाही सुद्धा त्यांच्या गुरुंनी सांगितलं होतं, काय वर मासा आहे, त्या झाडाला एक मासा टांगला सांगितलं, तो असं हलतोय, त्याचा डोळा छेदायचाय. सगळ्यांना विचारलं काय दिसतं? कोणी पानं दिसतं, त्याच्यात पीठ पोपट दिसतो, काय काय सांगितलं? एकमेव अर्जुन असं होतं, त्याने सांगितलं मला काय दिसतो? डोळा दिसतो. याला म्हणतात ध्येय. तो डोळा दिसतो, त्यानं सांगितलं डोळा म्हणजे ध्येय. आणि ते त्याला गाठायचं होतं.
आणि असं ध्येय जो पक्का करतो त्याच्या जीवनामध्ये संयम येतो, चंचलता निघून जाते. म्हणून ध्येय पक्का पाहिजे. मला हेच करायचंय, मला असंच करायचंय असं पक्का असलं तर तो त्याच्यात संयम येतो. संयमाने शक्ती संग्रह होतो. किती सुंदर आहे ना. संयम आला की संयमाने शक्ती संग्रह होतो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी त्याला साक्षात्कार होतो. मग तो देव मिळवण्याचा असो का तुमचा धंदा पूर्णत्वास नेण्याचा असो का तुम्हाला नोकरी शोधायची असेल ते काही असो, साक्षात्कार साधते त्याला ते मिळून जातं. इतकं महत्वाचं. तर अशा प्रकारे मोठी गोष्ट आहे. तर गुरुचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये एक गुरु आहे मार्गदर्शित गुरु, एक गुरु आहे पृच्छक गुरु, एक गुरु आहे दोष विसर्जक गुरु, एक गुरु आहे चंदन गुरु, एक गुरु आहे विचार गुरु, एक गुरु आहे अनुग्रह गुरु, एक गुरु आहे स्पर्श गुरु, एक गुरु आहे वात्सल्य गुरु, एक गुरु आहे कूर्म गुरु, एक गुरु आहे चंद्र गुरु, एक गुरु आहे दर्पण गुरु, एक गुरु आहे क्रौंच गुरु आणि अजूनही काही गुरु आहेत जे आपण शोधू शकतो. अशी अनेक प्रकारची गुरु असतात आणि या प्रत्येक गुरुची वेगवेगळी विशेषता असते. प्रत्येक गुरुची वेगवेगळी विशेषता असते. तर हे जे गुरु आहेत ना, तर आजच्या या व्यासपूजनाच्या निमित्तानं आपण काय करू, याचं अगदी ओझरतो. कारण याला एक एक गुरु स्पष्ट करायला मला तरी वाटतं एक एक तास 2-2 तास नाही पुरत. मार्गदर्शक गुरु स्पष्ट करायचं तास 2 तास तर सहज लागतील. पण आपण काय नाही एक एक वाक्यात आपली पळायची सवय ना, आपण याचं तरी पळलं पाहिजे ना. हा शॉर्टकट, पुन्हा शॉर्टकटची सवय. हा म्हणजे याच्यात शॉर्टकट घेऊन टाकतो. पहिलं आहे काय, मार्गदर्शक गुरु. मार्गदर्शक गुरु शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. गुरु शिष्याचा जीव एकमेकात संपूर्णपणे एकरूप झालेला असेल तरच खरे मार्गदर्शन शक्य बनते. बस अजून पुष्कळ पुढे पण मी एवढंच सांगतो आणि साधं वाक्य नाही. गुरु शिष्य एकजीव व्हायला पाहिजे. शिष्य पळतो पुढं, गुरु पळतो त्याच्या माग, असं नाही व्हायला पाहिजे. गुरु शिष्य एकजीव पाहिजे, तेव्हा ती मार्गदर्शन संपूर्ण होतं. म्हणून एकमेकात संपूर्णपणे एकरूप झालेले पाहिजे. कारण गुरु शिष्याला योग्य मार्गदर्शन करतो. योग्य आणि जो योग्य गुरु मार्गदर्शन करत नाही तो गुरुच नाही. तो विध्वंस करणारा गुरुचे तो पण विध्वंस करणारा गुरु म्हणतो. मंत्र तंत्र उपदेश काय काय कथा मंत्र तंत्र उपदेश घरोघरी गुरु आहेत आई ती. जे शिष्या ते सदवस्तू ते मिळविते त्या ते श्रीकृष्ण सद्गुरू आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे इतरांना नाही, म्हणजे इतर जे काहीतरी असं काहीतरी करतात ना त्यांना ते नाही. जो जीवनाला जीवन घडवतो, जीवन उभं करतो, त्याच्यात ती ताकद असते जीवन उभं करण्याची. दोन्ही गोष्ट लागतात. त्याच्यात ताकद असते पण गुरु शिष्यात काय पाहिजे, विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. तळमळ आहे पण विश्वास नाही. मग गेलं. म्हणजे गुरु मार्गदर्शन करायला तयार आहे परंतु शिष्याचा विश्वास नाही त्याच्यावर, नाही जमत नाही. म्हणून हा एक ध्यान ठेव. दुसरा पृच्छक गुरु. पृच्छक गुरु देखील याची सुद्धा एक वेगळी भूमिका आहे. सामान्यरित्या शिष्य विचारतो आणि नंतर गुरु उत्तर देतो, याला पृच्छक गुरु म्हणायचं. बऱ्याच वेळा गुरु शिष्य संवाद खूप प्रसिद्ध आहे. पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे. आपण करू कधी त्याचा पंचीकरणामध्ये गुरु शिष्य दोनच. गुरु शिष्य गुरु मार्गदर्शन करतो, शिष्य प्रश्न विचारतो. त्या निमित्तानं अत्यंत क्लिष्ट विषय त्याच्यात समजून सांगितलेला आहे. नंतर दोष विसर्जक गुरु. दोष विसर्जक गुरु जवळ शिष्य आत्मीय भावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो आणि विनासंकोच दोष सांगतो
सांगल्यानंतर तो गुरु त्याची दोष त्याच्याच पोटात ठेवतो. तो दोष विसर्जन करणारा गुरु आहे ना, त्यानं सांगलं की इकडे सांग, ते गुरुच नाही तो, ती भूमिका गुरुची नसते. म्हणजे त्याची खात्री असते की गुरुला दोष सांगून देखील मी त्यांच्या नजरेतून उतरणार नाही, ही मेन गोष्ट आहे. त्यानं किती वाईट कर्म केलं तरी त्याने गुरुच्या कानात सांगायचं, गुरुजवळ जाऊन सांगायचे, गुरुजवळ रडायचे आणि सांगायचं की मी असं अत्यंत वाईट केलं. आणि तो केव्हा सांगतो, जेव्हा त्याला खात्री आहे की मी इतकं सगळं सांगितल्यानंतर मी मला गुरुजी त्यांच्या नजरेतून खाली पडू देणार नाही. याला म्हणतात दोष विसर्जक गुरु. नंतर चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून दुसऱ्यांना सुगंध देतं. म्हणून असे गुरु आहेत की जे स्वतः खूप झिजतात, चंदनासारखे झिजत राहतात ते, आणि चंदनासारखे झिजवून ते दुसऱ्याला सुगंधित करतात. म्हणून चंदन गुरु. चंदन दिसलं की आठवण आली पाहिजे की असेही असतात गुरु, जे स्वतः झिजतात आणि त्याच्या संपर्कात आलेल्याला काय करतात, सुगंध. अहो चंदनाचं तुम्ही खोड घ्या आणि नुसतं घासा, नुसतं घासा, लावू नका, काही नका, पण अर्धा पारखपर्यंत तुमच्या हाताचा सुगंध जात नाही. मग अशा चंदन गुरुच्या नुसतं सहवासात राहिले तरी त्याचा सुगंध आपल्याला लागतो. म्हणून चंदन गुरु. नंतर विचार गुरु. विचार गुरु मिळणे फारच दुष्कर आहे. हा सहजासहजी मिळत नाही, मिळाला तर सोडू नये. शिष्याच्या अंधकारमय जीवनात तो प्रकाश प्रकटवतो. अंधार असतो त्या जीवनामध्ये आणि त्या अंधारामुळे तो चाच पडत असतो. त्या चाचपडणाऱ्या स्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या जीवनात प्रकाश पाडतो. विचाराचा प्रकाश देऊन तो त्याच्या जीवनात प्रकाश पाडतो. त्याला विचार गुरु म्हटलं. नंतर अनुग्रह गुरु. अतिशय कृपळ असतो हा गुरु, अनुग्रह गुरु. अपंग बालकाला आई जशी कडेवर घेऊन पर्वताकडे चढते, पर्वतावर चढते, तसा अशा अपंग बालकासारख्या मंद बुद्धीच्या शिष्यावर अनुग्रह करून हा गुरु त्याला पुढे घेऊन जातो. तुमच्या लक्षात आलं का? या प्रकारातून तुम्हाला कसलाही व्यक्ती असला तरी तो सोडलेला नाही, गुरुनी त्याला सोडलेलं